आपण मूळ संख्या कशाला म्हणतात, संयुक्त संख्या कशाला म्हणतात हे शिकलेलो आहोत. आता आपण पाहणार आहोत जोड मूळ संख्या कशाला म्हणतात. जोड मूळ संख्या नावातच उत्तर दडलेलं आहे बघा, नावातच उत्तर दडलेलं आहे. जोड मूळ, जोड मूळ जोडून आलेल्या म्हणजे ज्या मूळ संख्यामध्ये दोनचा फरक आहे, ज्या कोणत्याही दोन मूळ संख्या घ्यायच्या, मूळ संख्या बघा पण संख्या कोणत्या पाहिजेत, मूळ संख्या. ज्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक आहे त्यांना जोड मूळ संख्या म्हणायचं. माझ्या पाठीमागे म्हणायला, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. त्यासाठी महत्वाची अट काय आहे, त्याच्यासाठी दोन महत्वाच्या अटी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या दोन्हीच्या दोन्ही कशा संख्या पाहिजेत, मूळ संख्या पाहिजेत. त्या दोन्हीच्या दोन्ही कशा संख्या पाहिजेत, मूळ संख्या. आणि दुसरी अट आहे की त्यांच्या मधला फरक दोनचा पाहिजे. त्यांच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे, दोनचा. आता आपण संख्या पाहूया. मूळ संख्या अगोदर मी फळ्यावर मूळ संख्या लिहितो. 2 3 5 7 11 13 17 19 अशा पद्धतीने आपण मूळ संख्या शिकलेलो आहोत. आता ह्या दोन मूळ संख्येमध्ये फरक कितीचा आहे बघा, 2 आणि 3 याच्यामध्ये एकच फरक आहे. 2 1 मिळवला की 3 येते. त्यामुळे ह्यांना जोड मूळ संख्या म्हणता येणार नाही. आता पहा 3 आणि 5 या दोनचा विचार करा. 3 आणि 5 या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे, 2चा. 3 आणि 5 यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 3 मध्ये 2 मिळवले की 5 येते. यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 2चा. म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणायचं. 3 आणि 5 या जोडमूळ संख्या आहेत. आता पुढचा बघा 5 आणि 7 या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक आहे बघा, 2चा. 5 मध्ये 2 मिळवले की 7 उत्तर येते. 5 आणि 7 या दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे. शिवाय त्या दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणून त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या यालाच दुसरं नाव आहे जुळ्या मूळ संख्या. काय नाव आहे दुसरं, जुळ्या मूळ संख्या. जोडमूळ संख्या याला दुसरं नाव आहे जुळ्या मूळ संख्या. कसल्या संख्या, जुळ्या मूळ संख्या. जोड मूळ संख्या याला दुसरं नाव आहे जुळ्या मूळ संख्या. त्याच्यासाठी दोन अटी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे त्या दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजेत, दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजेत. आणि दुसरी अट आहे त्यांच्या मधला फरक 2चा पाहिजे. त्यांच्या मधला फरक 5 आणि 7 यांच्या दोघांमध्ये फरक किती बघा, 2. म्हणून ह्या दोन जोड मूळ संख्या. 7 आणि 11 यांचा विचार करा. या दोन्ही मध्ये फरक आहे 4चा. 7 मध्ये 4 मिळवले की 11 येते. आपल्याला फरक कितीचा पाहिजे, 2चा. मग 7 आणि 11 या जोड मूळ संख्या होऊ शकतात का, नाही होऊ शकत. 11 आणि 13 गंमत बघा. आता फरक किती बघा, 2चा फरक आहे. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. 11 मध्ये 2 मिळवले की 13 येत आहेत. म्हणजे 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे म्हणून. आणि शिवाय 11 आणि 13 दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणून त्यांना जोड मूळ संख्या म्हणजे जुळ्या मूळ संख्या म्हणायचं. 13 आणि 17चा विचार करा. 13 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे, 4. 13 मध्ये 4 मिळवले की 17 येते. 4चा फरक आहे. आपल्याला फरक कितीचा पाहिजे, 4चा फरक आहे. भले या दोन्ही मूळ संख्या आहेत पण फरक 2चा नाही ना. दोन्ही मूळ संख्या आहे पण फरक 2चा नाही म्हणून त्यांना जोड मूळ संख्या म्हणता येणार नाही. आता 17 आणि 19 पहा. दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या आहेत शिवाय त्यांच्यात फरक किती बघा, 2. मग 17 मध्ये 2 मिळवले की 19 येते. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्ही मधला फरक 2चा आहे म्हणून त्यांना जोड मूळ संख्या म्हणजेच जुळ्या मूळ संख्या म्हणायचं. लक्षात. अशा पद्धतीनं
1 पासून 100 पर्यंत आपण जर सगळ्या मूळ संख्या घेत गेलो, ज्यांच्यामध्ये 2 चा फरक आहे त्या मूळ संख्या म्हणजेच जोडमूळ संख्या. अशा पुढेही संख्या असू शकतात, त्या आपल्याला शोधाव्या लागणार. आलं लक्षात? जोडमूळ संख्या म्हणजे जुळ्या मूळ संख्या कशाला म्हणतात कळालं? त्याच्यासाठी किती अटी महत्वाच्या येतात? 2 अटी. तर 2 पहिली अट, त्या दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या पाहिजे. दुसरी अट, दोन्ही मध्ये फरक 2 चा पाहिजे. तेव्हा त्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणायचं. 3, 5 यांच्यामध्ये 2 चा फरक आहे म्हणून जोडमूळ संख्या आहे. 5, 7 फरक 2 चा आहे म्हणून जोडमूळ संख्या आहे. 7, 11 फरक 4 चा आहे, जोडमूळ संख्या नाही. 11, 13 फरक 2 चा आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणून त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. अशा पद्धतीनं तुम्ही पुस्तकात किंवा तुम्हाला जे आता मी 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या शिकवल्यात त्याच्यामधल्या जोडमूळ संख्या कोणत्या येतात त्या घरी गेल्यानंतर लिहून आणायच्या. चेक करायचं, 2 चा फरक पाहिजे, 2 चा फरक पाहिजे, 2 चा फरक पाहिजे. आलं लक्षात? मला उद्या ते दाखवायचं. ओके, समजलं? काय अडचण असेल तर लगेच विचारायला की शिकवतो, परत डबल शिकवतो. काय अडचण नाही ना? प्रॅक्टिस करायची म्हणजे समजणार आहे. ओके, छान.